पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅपी बर्थडे। ये माझं शोधा या तू पण थँक्यू। येस मला खाणार का का सरिता हे माझ्याकडून तुझ्यासाठी येस। वा 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 काय मंत्री काय आणलेत काय बघ बघ उडून बघ डायरेक्ट महाबळेश्वरची आठवण येईल तुला। सांगता काय थांबा बघते स्वेटर मंत्री अहो मुंबईत कुठे आले थंडी एवढी स्वेटर घालण्यात की तुम्ही पण ना पुढच्या वर्षी परत येईल। वा 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 छान आहे। आई मी पण तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय हे घे हॅपी बर्थडे। माहितीये तुझ्या मैत्रिणींच्या आवडीचं सगळं काय आणतोस तू बरोबर मला मात्र दर वेळेला मगच देतोस कॉफीचा। हे बघा वा थँक्यू। आई तुला नेक्स्ट टाइम ना शॉपिंगलाच घेऊन जातो मग तुला हवं ते शॉपिंग कर। नको नको एकदा हिला शॉपिंगला नेलं होतं तर 450 रुपयाच्या गोष्टीसाठी ही 1.5 तास त्या शॉपकीपर बरोबर घासाघीस करत होती। मंत्री सगळं ऐकते मी माझं लक्ष आहे। आई हे घे तुझं वाढदिवसाचं गिफ्ट घे घे। वा येस बघितलं ना मंत्री कसं माझ्या मनातलं ओळखलं एकाने। फार दुर्मिळ अशी गोष्ट आहे आई तुला खूप छान वाटेल म्हणजे तुला ना असं तुझ्या एखाद्या जुन्या मित्राला वगैरे भेटल्यासारखं वाटेल बघ तू। कोण काय आहे तुमचं हे बघा भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास 1823 ची पहिली छापलेली कॉपी आहे ती। पण माझी वाचनाची आवड नष्टच होईल असं गिफ्ट द्यायची काहीच गरज नव्हती ना। पण सुनबाई मला माहितीये तू माझ्या मनासारखंच काहीतरी छान गिफ्ट आणलेलं असणार माझ्यासाठी हो की नाही। हो म्हणजे काय हे काय तुमच्या लाईफ मधलं सगळ्यात सुंदर गिफ्ट तुमच्या समोरच उभं आहे ना। इनविजिबल आहे की काय नाही मला दिसत नाही तुम्हाला सगळ्यांना दिसतंय का। मी स्वतः तुम्हाला मिळालेलं सगळ्यात सुंदर गिफ्ट नाहीये का सासूबाई। छान आहे छान छान हे सुद्धा आता मला गंडवायला लागले। अगं काही आणलं नसशील तर तसं सांग की त्यात काय एवढं विसरलीस। एवढ्यात यायला हवं होतं का नाही याला काय माहिती। काय काय मागवलंस थांबा जरा मी परत एकदा कॉल करते आणि चेक करते कुठे आहे ते। काहीतरी ऑनलाईन मागवलं असणार। जिंकलंस ग सुनबाई जिंकलंस आजपर्यंत कधीच कोणी इतकं सुंदर गिफ्ट मला दिलेलं नव्हतं खरंच ग। पण तुला कसं कळलं मला इतके मासे आवडतात ते। कसं काय म्हणजे काय सासूबाई तुम्ही विसरलात का माझं लग्न झाल्या झाल्या तुम्ही मला ॲक्वेरियमला घेऊन गेला होतात आणि 2 तास असं माशांकडे एकटक बघत बसलो। अगं बाई तुझ्या अजून लक्षात आहे। असं विसरीन त्या 2 तासात मी जांभया देऊन देऊन थकले पण या माशांबद्दल बोलून नाही थकल्या। गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा। करेक्ट येस येस तुला कसं माहित लहानपणी मला पण घेऊन गेली होती तिथे। हो आणि हे सगळं जे तुला सांगितलं होतं ना ते सेम मला पण सांगितलं होतं। हो ग सुनबाई माशांचं जगच सुंदर असतं। लहानपणी मी गोल्डीच्या प्रेमात पडले ना आणि तेव्हापासून ते प्रेम वाढतच गेलं। गोल्डी हा कोण आहे गोल्डी सर तू मला म्हणाली होतीस लग्नात एक सुद्धा अफेअर झालेलं नाहीये तुझं। हे आता या वयात असले धक्के देऊ नकोस ग। काय झालंय तुमचं जरा शांत व्हा की। लगेच अगदी माझा संशय घ्यायला लागलात ते। आमच्या शेजारच्यांकडे फिश टँक होता त्याच्यामध्ये गोल्डी नावाचा फिश होता त्याच्या प्रेमात मी पडले होते। आपल्याकडे अगं बाई अगं हा गोल्डी सारखाच आहे ग एकदम। अरे बापरे पुनर्जन्म अय्या अहो 2 गोल्डी आहे त्याच्यामध्ये तर। अरे मग दुसरी नावं तरी वेगळी ठेवा ना म्हणजे जुळे असले तरी नावं वेगळी हवीत ना। बरोबर आहे तुमचं आपण ह्याचं नाव डब्बू ठेवूया बघा ना असं गोल मोठवले डब्बू डब्बू ए माझ्या डब्बू। हळूहळू त्याला अजून कळलेलं नाहीये त्याचं नामकरण झालंय। डब्बू आता कळेल काय। लग्न झाल्यापासून मी तुमच्या मागे लागले होते घरात एखादं फिश टँक काढूया म्हणून पण तुम्ही नेहमी टाळाटाळ केलीत का हो असं का वागलात तुम्ही।
अगं एकदा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो तर तिथे फिश टँक मधल्या माशांना खायला गेलो होतो. तेव्हा ना एक छोटासा मासा माझ्या मोठ्या बोटाला चावला. मग तेव्हापासून मला भीती वाटायला लागली. हा बेटाच असणार तो. म्हणजे सियामी फायटर फिश असतात ते. अग्रेसिव्ह असतात खूप. बापरे. तुम्हाला नावं पण माहिती ते सगळ्या माशांची? हो बघ, हा आहे ना, हा आहे एंजल. आणि हा जो आहे ना, हा ग्लो विडो टेट्रा. आणि हा जो आहे ना, हा निऑन टेट्रा. हे सगळं केवढ्याला घेतलंय सुनबाई? 10,000 रुपये. 10,000? पैशांपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते जास्त महत्वाचं आहे सासूबाई. माझ्या सुनेने किती महागडं गिफ्ट आणलंय माझ्यासाठी. बघ ना, माझ्या वाढदिवसाला मला फक्त एक मोबाईलचं कव्हर दिलं होतं. बाबा ह्या वेळेला देईन काहीतरी वेगळं. हा पण त्यासाठी प्रेम द्यावं लागतं. मी एवढं प्रेम दिले ना, म्हणून तिने मला दिलं. ओके नाही सुनबाई? सासूबाई तुमच्यासाठी काही पण नाही ग शिप्रा. मी सांगते ना तुला, हे बघ, आपल्या सासूचं मन ज्याच्यात रमतं ना त्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्ट करायचं. म्हणजे मग आपल्या मागे कटकट पण नाही. करेक्ट. हे पण ना फायनान्शियल ॲडवाईस याचा समज. बरं ठीक आहे, मला सांग, तुला शेअर्समध्ये शॉर्ट टर्म लॉंग टर्म काय इन्व्हेस्ट करायचं आहे? अच्छा, असं आहे का हे? बाबा आता कळलं ना अंकुने इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट का केली आहे ते? हो ना, तिच्याकडनं आयडिया घ्यायला पाहिजे रे. फायनान्स मॅनेजमेंट करता करता एक दिवस ही सासू मॅनेजमेंट कंपनी पण उघडेल. काय झालं? हे घ्या. छान छान सुनबाई, छान. काय पोहे छान झाले? नाही नाही, मग आम्हाला कळलं तू तुझ्या सासूवर एवढा खर्च का केलायस ते. हळू 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 बोला. अहो इतका इथेच बसले होते त्या माशांपुढे. माहितीये, मी 3दा जाऊन आलो तिथे. आईने माझ्याकडे एकदा सुद्धा बघितलं नाही माहिती. तिच्या त्या डब्बू बरोबर बसली आहे आणि पिल्ला पिल्ला असं करते त्याच्या बरोबर. बघ बघ तुझी भावंड केवढी वाढतायत ते बघ. पण खरं सांगू का, हे जर असं होणार असेल ना तर मी 10,000 काय 50,000 रुपये पण खर्च करायला तयार आहे. अरे मला आधी कळलं असतं तर मी पण कॉन्ट्रीब्युट केलं असतं. पण मला एक कळत नाहीये, सासूबाई मला मदत करायला कधी येणार आहेत? सकाळपासून मीच करते सगळं. साधा चहा पण केला नाहीये त्यांनी, कणिक पण मळून दिली नाहीये. बरं मला किती घाई आहे. बघा आता बुद्धिमान सुनबाई. सासूबाई, ओ सासूबाई. सुनबाई नको हाका मारूस. तो डब्बू जोपर्यंत 50 ग्रॅमवरून 1 किलोचा होत नाही ना तोपर्यंत ती कुणाकडेही लक्ष देणार नाही. ए ए ए ए ए डब्बू 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 असं नाही करायचं, असं नाही करायचं. चल 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 ब्रेकफास्ट कर पटकन. असं नाही करायचं बाळा. का लालीच्या मागे धावतोय? हा, ती झप्पी पण बघ कशी गुटगुटीत झाला आता. चल 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 चल. तुझा तो झप्पी आहे ना त्या लालीच्या पप्प्या घेतोय म्हणून डब्बू रागवला असेल. उगीच कशाला काहीतरी बडबडता हो तुम्ही? घेतायत ते, मग त्यांच्या बालमनावर परिणाम कशाला करायचा? हे तू तुझ्या सुनेला आणि शंतनूला सांग. त्यांच्या पप्प्या झप्प्या बघून त्यांच्या बालमनावर परिणाम होत असेल. सुलवाजी, हाय, मी इकडेच आहे. सरिता, तू पापलेट एवढूसा कशाला आणला ग? चांगला मोठा आणायचा ना, मस्त तळून खाता आला असता. पापलेट नाहीये, एंजल आहे एंजल. आणि आज तुमचा रविवार आहे वाटतं. मासे खरेदी करता आलाय. हे मासे खायचे नाहीयेत. या तुम्ही, तुमची सखू वाट बघत असेल तिकडे कोपऱ्यावर. जाते. येते ग अंकिता. छान गिफ्ट दिलंयस हो. सरिता काय मस्त रमलीये बघ. बरं आहे तुझ्या डोक्याला तापले. ओ सासूबाई, खूप खाल्लंय त्यांनी. जाऊ दे ना आता, अजून किती खायला घालताय? गोल मटोल होतील ते. हे बघ, तू डब्बूला झप्पीला काही बोलायचं नाही, कळलं ना? अगे जरा प्रेमाने वाग त्यांच्याशी. तू मंत्र्यांची सून आहेस. पण ते यांना कुठे माहितीये? अशीच वागलीस ना तर लवकरच कळेल त्यांनाही. नाही ते ठीक आहे, पण यांना तुम्ही सासूबाई आहात हे नको कळायला. का का का? ते पण सुस्तावतील ना तुमच्यासारखे. संगतीचा परिणाम. सासूबाई चला ना, मी सकाळपासून किचन मध्ये एकटी राबते. जरा मिक्सर तरी लावून द्या मला. अगं अरे 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 का लालीच्या मागे पळतोयस? हा, अगो बाई, ए डब्बू, असं एकटाच का कोपऱ्यात जाऊन बसलायस? हा, ये 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 ये. संगतीचा परिणाम, तेच म्हटलं ना. तुम्ही त्यांच्या सवयी बिघडवू नका. चला मला मदत करा. आता लालीच्या मागे पळत होता. हो मग दमला असेल, ब्रेकफास्ट पण झालाय ना, सुस्तावला असेल.
जरा आराम झाला की नंतर चालू पडेल परत. चला हो तुम्ही. नाही ग नाही, तो खूप एनर्जेटिक आहे. मला आता काळजी वाटायला लागली आहे त्याची. आजच्या दिवस तूच काय ते मिक्सर लावून घे ना, मला त्याच्याजवळ बसायला लागेल ग. अरे देवा, हे गिफ्ट माझ्याच अंगाशी येणार आहे वाटतं. काय म्हणालीस? मी असं म्हटलं की एवढी काळजी या माशांची घेताय, तेवढी माझी घेतली असती तर. मग तुला सासरीला असं वाटलंच नसतं ना. जा जा जा, तू तुझं काम कर. ओले सोना बंडू. ए सोनबाई, काय झालं सासूबाई? कुणी डॉक्टर आहे का ओळखीचा? डॉक्टर? आई अगं काय झालं, तू बरी आहेस ना? मन अस्वस्थ झालंय रे. असं सारखं रडू रडू येत आहे मला, आणि ना जीव असा घाबरा गुबरा झालाय. सासूबाई याला काहीच औषध नाहीये, पण पानसरे म्हणून डॉक्टर आहेत, उत्तम मानसोपचार तज्ज्ञ आहेत, ते उद्या भेटतील, आज नाही. नाही नाही, माझ्यासाठी नकोय. कुणी माशांचा डॉक्टर आहे का विचारते. माशांचा डॉक्टर? मला नाही माहिती बाबा कोणी माशांचा डॉक्टर. आत्ता कशाला हवाय? अगं डब्बू ना आजारी पडलाय ग. एकदम ना असं मान टाकून निश्चित पडलाय तो. आई आई अगं तो झोपला असेल. तू एक काम कर, तू जाऊन झोप. हा जा जा जा. झोपलाय काय झोपलाय? अरे रात्रभर त्याच्यासाठी जागी आहे मी. सारखं लक्ष आहे माझं त्याच्याकडे. नाही रे नाही, तो नक्कीच आजारी पडलाय. सासूबाई आता मी कुठून आणू 2 वाजता फिशचा डॉक्टर? बरं ठीक आहे, मी शेजाऱ्यांना विचारते आणि घेऊन येते डॉक्टर. नको, अजिबात नको. म्हणजे परत ते मला बोलायला मोकळे की सासूनी रात्रभर जागरण करावं म्हणून मी मासे गिफ्ट केले. चला चला बघूया काय झालं तुमच्या डब्बूला. ठीक आहे, या लवकर या. तोपर्यंत मी डब्बू जवळ बसते. हा डब्बू. जा 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 जा, बघून ये. काही महत्वाचं असेल ना तरच उठव मला. बाय. जा म्हणजे काय? तुझा भाऊ आहे ना डब्बू? डब्बू? अरे हे अंकू, अगं रोनी आहे. मंत्री, हो मंत्री, कसं वाटतंय? हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या शेजारी बसल्यासारखं वाटतं. तुमच्याबद्दल नाही हो विचारत आहे, माझ्या डब्बूला आता कसं वाटतंय विचारते. ते डब्बूचा रॉनी झालाय. अगो बाई. हो, लालीला सोडून झप्पीच्या मागे लागला, मग झप्पी त्याला चावला म्हणून तिकडे इकडे कोपऱ्यात जाऊन बसलाय. काय हो तुम्ही असं करता? बिचारा माझा डब्बू, काहीतरी करा रे. त्याला नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही असं नका रडू, लोकांचा गैरसमज होईल. अगं असं काय करतेस तू? कसला गैरसमज? मंत्री, आई 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 तू शांत हो. तुझ्या टेन्शन नको घेऊ, अजिबात टेन्शन नको. अंकू अंकू आहे ना, अंकू आता इंटरनेटवर डॉक्टरांचा नंबर सर्च करेल आणि त्यांना फोन करेल. ओके? का? मी का? तू नाही तर कोण करणार? तूच दिलाय ना याला ते प्रेमाने खूप असं. आता काळजी कोण घेणार? तुलाच घ्यायला लागणार. घे यार. तुला बघते नंतर, थांब. इंटरनेटवर डॉक्टर चावला म्हणून कोणीतरी मिळालेत. लाव लाव लाव, त्याला फोन लाव. ऍडमिटच करून टाकू याला. असं काय करता? हेलो डॉक्टर चावला, सॉरी सॉरी आपको इतना लेट फोन किया. तो एक्चुअली क्या है ना, हमारे घर पे फिश है डब्बू. हाँ वो मेरी सासू माँ कह रही है उसको कुछ हो गया है, वो ऐसा पड़ा है कोने में. हाँ हाँ, कौन सा लेवल? ओके. हेलो हेलो. काय काय म्हणाले का डॉक्टर? ते म्हणाले आपकी सासूबाई स्टुपिड आहे. असं म्हणाला? बघते मी त्याला नंतर, पण त्याच्या आधी काय म्हणाले ते सांग. ते म्हणाले ऑक्सिजन लेवल कमी झाली असेल. आई गो. मग चला चला, त्याला ऑक्सिजन लावून टाकूया. असं मोठा सिलेंडर आणू. असं काय करता तुम्ही? केवढंच आहे तो मासा माझा डब्बू, आणि त्याला ऑक्सिजन आठवत नाही का तुम्हाला? मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. हा, पाण्यातली ऑक्सिजन लेवल कमी झाली असेल. चला चला आपण पाणी बदलूया. चला 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 चला. हो आत्ताच करायला लागेल. चला चला, सगळ्यांनी मला मदत करायला या. चला. अंकू यार, माशांचं कर ना काहीतरी प्लीज. दादा, माझी मैत्रीण आहे मत्स्यगंधा समुद्री नावाची. तिला मासे खूप आवडतात. मी तिला बोललो पण होतो मी तुला एक दिवस आणून देईन. आज घेऊन जाऊया. वहिनी काय बोलते ही? अरे ती म्हणते की तुझी ती मैत्रीण आज येऊन घेऊन जाऊ शकेल का? बापरे, सरूला काय सांगणार पण? आणि सरू आहे कुठे? सकाळपासून दिसलीच नाहीये. हे सुनबाई, काय बोलतेस तू? तुझी झोप झाली नाही का रात्री? कर नीट.
सांगतो. ती म्हणते की आई डब्बूला बरं वाटावं म्हणून त्या हळवे महाराजांच्या मठात गेलीये प्रार्थना करायला आणि मग तिकडनं ती ते हायड्रीला घ्यायला जाणार होती. हायड्रीला हे आयुर्वेदिक औषध आहे काय? सुनबाई, ए सुनबाई, सासूबाई आले. अरे देवा. चला 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 चला. चला चला. आलो आलो आलो. डब्बू, ए डब्बू, डब्बू कुठे गेलायस तू? सुनबाई, ए सुनबाई, मी इकडेच आहे. का ओरडते माझ्या नावाने? सुनबाई डब्बू कुठे आहे? डब्बू दिसत नाहीये. डब्बू, ए डब्बू, अरे मी तुझ्यासाठी औषध आणलंय बाळा. ए बाबा हो डब्बू खरंच दिसत नाही हो. कुठे गेला तो? जरा लाली कुठे आहे? कोण? लाली लाली. हा लाली? त्याच्या मागे बघतो कोण आहे? हा तो बघतो आहे डब्बू. डब्बू नाही, गोल्डी येतो. डब्बू सगळ्यांना कसं काय ओळखते? त्याच्या अंगावर काय तिळबिळ आहे काय? आता विनोद नको हा मला मंत्री. डब्बू मिळत नाही ते बघा आधी. डब्बू, ए डब्बू, डब्बू कुठे गेलायस बाळा? बघ सासूबाई? बघ बघ, हे बघ मी औषध आणले तुझ्यासाठी. बघ बघ बघ. सासूबाई? हो बाळा, हो हो हो. तुम्ही ना दुःख करून घेऊ नका, पण डब्बू आता या दुनियेत नाही राहिला. काय? हो, तुम्ही बाहेर गेलात ना त्याच्यानंतर लगेचच तो जो कोपऱ्यात जाऊन बसला तो परत बाहेर आलाच नाही सासूबाई. डब्बू, 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 सासूबाई असं कसं रे मला सोडून गेला डब्बू? फ्लश मध्ये गेला. मी फ्लश केलं ना त्याला. नको ग नको असं काहीतरी बोलू. तुम्ही असं रडू नका, लोकांना खरंच खरंच गैरसमज होईल. चला चला आपण आज जाऊया. चला 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 सासू. आई, डब्बू. असं कसा केला डब्बू? हळवे बाबांच्या मठात गेले होते तेव्हा तर होता ना ग तो. हो, तू पण होतीस ना इथे. मी होते ना, मी तिकडेच होते. पण आता काय त्याची इच्छा. बरं सासूबाई, काय आहे ना आता आपल्या बाकी सगळ्या माशांना जर आपल्याला, सासूबाई ऐकताय ना, बाकी सगळ्या माशांना जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल ना तर काहीतरी निर्णय घ्यायला हवा. म्हणजे तुम्ही बाहेर गेल्यानंतर मी त्या ॲक्वेरियम वाल्याला फोन केला तर तो म्हणाला की डब्बूला एक आजार झाला होता. काय सांगतेस? लिम्फोसायटिस. आणि हा कंटेजियस आहे, म्हणजे संसर्गजन्य आहे. त्यामुळे इतर माशांचा जीव पण धोक्यात आहे. बस बस बस, मला तर सहन नाही होत आहे हे सगळं. मी आता कोणाची अशी अवस्था नाही बघू शकणार. सुनबाई, पण हे जे काही घडलं ना त्याच्यामुळे तू स्वतःला दोषी अजिबात ठरवू नकोस. हा माया, तू जे काय केलंस ते माझ्यासाठी केलंस, माझ्या आवडीसाठी केलंस की नाही. पण मला वाईट वाटतंय सासूबाई, आता काय करायचं? नाही बघ, आपण हे सगळे मासे ना कुणाला तरी देऊन टाकूया. खरंच? हो 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 हो. अरे हा डब्बूचे, अरे रॉनी अंगू, अरे हा काय डब्बू? गोल्डीच्या खाली बघा इकडे. हळू बोल, मला माहिती डब्बू तिकडे आहे. तुला माहिती आहे, मीच त्याला बाजूला काढून ठेवलं होतं. तुला हवाय डब्बू? मी रोज रात्री जागरण करणार नाहीये. चल ते घेऊया आपण. ती बाहेर माणसं येतील ना त्यांना नेऊन देऊया. हो प्लीज. 5 पावलं त्यांना साथ देऊया आपण. चला चला चला. सासूबाई, काय म्हणताय सुनबाई? आय एम सॉरी. तू कशाला मला सारखं सारखं सॉरी म्हणतेस? तुझी काही चूक नसते. नाही, आय एम रिअली सॉरी. माझ्या अजिबात लक्षात नाही आलं की हे प्रकरण एवढं पुढे जाईल. तुमच्या जागी मी असते ना तरी मी हेच केलं असतं, हे माझ्या लक्षात नाही आलं. हे जे सगळं प्रकरण चालू होतं ना याचा आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होत होता. म्हणून मी तुमच्याशी खोटं बोलले की ते मासे आजारी आहेत, ते बरे आहेत, त्यांना काही झालेलं नाहीये. मी आणते परत. नको आणूस. हे असं खरंच कधीतरी होऊ शकतं ना ग. आणि जीव लावलेल्या माणसाला असा त्रास झाला ना की आपण नाही सहन करू शकत.
खरंच त्या माशांना काही आजार झाला, तडफडत राहिले तर ना मी त्यांना जवळ घेऊ शकत ना त्यांना वाचवू शकत. आणि मग ते दुःख आपल्याला नाही सहन होणार. काही हरकत नाही, पण मी खूप रमले होते ग त्यांच्यात. तुम्हाला बोलायचंय का डब्बूशी? आता कसं बोलणार? कारण मी इंटेलिजंट आहे ना. मी रॉनीच्या मैत्रिणीकडे दिलंय डब्बूला आणि सांगितलंय की सासूबाईंना हवं तेव्हा त्या व्हिडिओ कॉल करतील आणि बोलू शकतील. थांबा, मी मत्स्यगंधाला फोन लावते. खरंच? हो. हे हाय, हे बघ सासूबाई, ऐक ना. नमस्कार. हो, जरा डब्बूला दाखव ना, सासूबाईंना बोलायचंय. हे बघ काय करतोय. अगो बाई, खरंच डब्बू आहे की आपला? ए डब्बू. आणि लालीच्या मागे फिरतोय अजूनही. ग कशा ग माझ्या शोनू काकू तो भुकू लागली का?